हॅलो गाइज, वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर काल रात्री मी वेळानं आलो, सकाळी उशिरा उठणं झालं आणि झोप चांगली झाली। त्यानंतर चहा झाला, त्यानंतर जेवण पण झालं, सगळ्यांशी बोलणं झालं माझी फोनवर। आणि आता मी घरीच आहे आणि बाहेर गार्डन तर काही पाहिलं नाही मी। आजी बोलली होती, आजी गार्डनची सगळं काही काळजी घेईल, पाणी देईल, पण कशी काळजी घेतली, काय झालं गार्डनचं मी अजून काही पाहिलं नाही। तर चला आपण पाहूया गार्डनमध्ये रोपं कशी वाढलेली आहेत, कोणती कोणती फळं आलेली आहेत। आता मला तर काही माहीत नाही, तर आता पाहूया आपण। तर चलो। तर मी आलो आहे आता गार्डनमध्ये आणि कोणती कोणती रोपं कशी वाढली, कोणत्या रोपांना कशी फळं आली ते आज मी आता तुम्हाला दाखवतोय। मी पण हे सगळं काही पाहून एकदम चकितच झालो। तब्बल 1 महिन्यानंतर, जवळपास 1 महिन्यानंतर आम्ही नव्हतो, आजीने काळजी घेतली या गार्डनची। आणि आता पाहूत आता कोणती फळं आणि कशी झाडं वाढलेली आहेत ते। सर्वात आधी पाहूया ही मक्याची रोपं किती जास्त वाढलेली आहेत। आधी जेव्हा 1 महिन्यापूर्वी फार छोटी होती आणि आत्ता एकदम वाढलेत आणि इथे खूप मस्त कणीस लागलेला आहे। एकदम लहान आहे पण वाढायला आता बहुतेक याला अजून 10-15 दिवस लागतील हे वाढण्यासाठी। इथे एक आलंय आणि इथे 2 आहेत। इथे एक आहे, वा काय मस्त, आणि इथे एक आहे। इथे एक 2 3 4 5 6 7 8 9 8 ही रोपं आणि वर मस्त हे काय आहे काय माहिती नाही, मला तेवढं जास्त नॉलेज नाही, श्रुतीला माहिती आहे तर ती सांगेल नंतर। मस्त, खूप छान। दुसरं रोप आहे बॉटल गार्ड, म्हणजे कद्दूचे झाड। हे पहा कसे वाढलेले आहे, खूपच वाढलेत। ही वेल तर एकदम इकडून इथपर्यंत वरपर्यंत आलेली आहे, याला एकदम बरोबर लावा लागेल। हे इथे पण ही वेल इथं आलेली आहे, याला बरोबर वर चढवावं लागेल या वेलला। याला मस्त फुलं आलेली आहेत, कद्दू तर काही अजून आले नाहीत, फक्त फुलं आलेली आहेत। बहुतेक हे एक कद्दू आहे। हे इथं पुढे फूल आहे आणि मागे कद्दू थोडंसं आलेलं आहे। बरीच फुलं आलेली आहेत, म्हणजे ते कद्दूच आहेत। याला एकदम व्यवस्थित लावूया थोड्या वेळानं। आधी मी तुम्हाला दाखवतो हे सगळं काही, मी पण आत्ताच पाहत आहे। आजूबाजूला ही छोटीशी रोपं आलीत, फुलांची आहेत, ते त्यांना काढावं लागेल। तर ती काही लावलेली नाहीत, ती आपोआपच आलेली आहेत ते। ही आहे अशी। श्रुतीने जाताना इथं मेथी पण लावली होती, ही मेथी पण थोडी आलेली आहे। सर्वात जास्त जी फळं आलेली आहेत ती आहेत टमाटर खूप लागलेली आहेत।
बहुतेक मला वाटतं एक 50-60 तरी टोमॅटोज असतील इथे. मी तुम्हाला दाखवतो. इथे ही लाल लाल झालेली टोमॅटोज तोडावे लागतील मला. नंतर तोडेल मी, बहुतेक उद्याला तोडेल. आज फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा मला पाहण्यासाठी सुद्धा मी पाहत आहे. आज फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे मी. तर इथं टोमॅटोज भरपूर आलेली आहेत. ही झाडे पण थोडीशी वाकलेली आहेत, तिला बरोबर ठेवावं लागतील. आता काही काही बाहेर गेलेली आहेत. खूप आलेत, खूप. काय गुच्चे एकदम म्हणजे गुच्चे आलेले आहेत एका एकाला. एका इकडे मध्ये पण. दुसरी आहे फुलगोबी. फुलगोबी इथे श्रुतीने लावलेली होती, अजून काय आलेली नाही इथं. मला तर काही दिसत नाहीये फुलगोबी सारखं असं काही. फक्त हे झाडं आणि हे इतक्या या किड्यांनी ही पानं खाल्लेली आहेत, पण गोबी तर काही दिसली नाही मला. इथे नाही, इथं नाही. गोबीचं रोप आहे पण गोबी काही आलेली नाही. आणि बाजूलाच आहे ही जी मोठमोठी हे खाली पडलेली जी रोपं आहेत, ही आहेत आपल्या याचे मुळांची आहेत, जे की लाल मुळा होतं ना त्याची. हे फक्त एवढी मोठी रोपं वाढलेली आहेत. पण तर जसं की हे याला थोडंसं आपण काढून पाहूया. याला हां बस, याच्या खाली याचं जे मूळ आहे म्हणजे हे जे रॅडिश लागलेलं आहे, बस एवढंच आहे. आणि पण रोपच एवढं मोठं वाढलेलं आहे. हे पहा, इथं वर काहीतरी फुलं पण आलेली आहेत. ही यांना फुलं आलेली आहेत, पण याचा बहुतेक काही उपयोग नाही वाटतंय, कारण मुळं तर खालूनच येतात. हे मला बहुतेक लवकरच काढावं लागतील. मी विचारेल श्रुतीला हे काढावं लागेल का असं ठेवायचं आहे म्हणून, कारण इथं हे बरीच मोठी झालेली आहेत. आता तर याला बाजूला ठेवले ना. आणि पुन्हा ही आहेत आलूची. ही आहेत आलूची रोपं. याला पण फुलं लागलेली आहेत. आलूच्या रोपाला खरंच फुलं लागतात का? पण याला तर लागलेली आहेत का माहिती नाही, पाहावं लागलं आता. इथून
आलू कधी येतील? मग ते हे वरचे जे रोप वाळल्यानंतरच खालून आलू आपल्याला दिसतील. बघू, हे पण श्रुतीला विचारतो मी. आणि हे आहे पाप्रिकाचा, नाही सॉरी, शिमला मिरची, जर्मनवरून पाप्रिका म्हणतात त्याला. इथून एक दिसत आहे मला इथं, कुठं आहे हे? नाही, हे इथं आहे, इथं आहे, इथं येत आहे वाटतं शिमला मिरची. इथं याला फुलं तर लागली भरपूर, बहुतेक येतील, याला पण येतील. हे तर आपलं पुदिन्याचं आहे. हे काय नाही, अनवॉन्टेड, याला काढावं लागले या झाडाला. तर इथं आहे हरभरा. हरभऱ्याच्या झाडांना टहाळ खूप आले जरा. वाह, काय मस्त. टहाळ आपल्याला एकदम काढून घ्यावं लागतील हे टहाळ. इथं पण टहाळ भरपूर आलेले आहेत. किती टहाळ आले. याच्या बाजूलाच इथं हे लावले होते, आपली कॅरेट जी आहे, हे इथं कॅरेटचं आहे. हे झालं का नाही? इथं खाली आपले गाजरं आलेत का नाही ते मला पाहावं लागेल. एकदा श्रुतीला हा व्हिडिओ पाठवतो आणि तिला विचारतो की की हे गाजर काढायचं का म्हणून, कारण आतमध्ये झालं का नाही ते माहिती नाही मला. आणि बाजूलाच आपलं ॲपलचं रोप. इथे आहे आता काकडीची वेल तर बरीच मोठी झालेली आहे. हो, याला काटे आहेत काकडीच्या याला. बघूत. हो, इथं काकडी काय मस्त आलेली आहे. ही काय मस्त आलेली. अजून झाली नाही वाटते, काकडी येईल. एक काकडी आहे पुन्हा अजून. हा, इथं पण येणार आहे काकडी. इथं दिसेल का तुम्हाला? इथे एक काकडी. अरे वा, याला फुल आलेले आहेत, म्हणजे इथं पण येणार आता. हे इथं पण एक आलेली आहे, इथं पण येईल, म्हणजे काकड्या येतील आता आहे हळूहळू. चला, फळं यायला तर सुरुवात झाली आहे ना. हे रोप कशाचं आहे माहिती नाही. तर आता मिरच्या. अरे वा, मिरच्या आलेत का पण? इथे एक मिरची आली मस्त. वा रे वा, इथं छोट्या छोट्या मिरच्या. आता येतील मस्त. इथं आहे आपली पानगोबी. गोबी तर मस्त झालेली आहे, पण या किड्यांनी, म्हणजे हे जे गोगलगाय जे असते ते, यांनी बरीच पानं खाल्लीत पण याची, या गोबीची. हे का, गोबी तर इथं मस्त आलेली आहे. हे इथं पण याची पानं आहेत या किड्यांनी खाल्लेली आहेत. हे इथं पण. हे मटरचं तर आता हे झाडं काय गेलेत का काय झालं माहिती नाही. तर ही आहेत कांद्याची पात. हे अशी का झालेली आहेत का सगळे? बहुतेक बरीच मोठी होऊन खाली पडलीत वाटते, किंवा पावसामुळे पण होऊ शकते हे असं.
आणि पालक तर एकदम मरूनच गेली वाटते. या साईडला तर आहे पालक, पण ही जी पालक आहे ही तर गेली. हो, तर आज झाले सगळे पाहणी गार्डनचे. सगळे काही रोपं पाहिलेली आहेत आपण, आणि त्यांना बरीच चांगली फळं पण आलेली आहेत. पण ही फळं काही फळं आपल्याला काढावं लागतील. काही पिकलेली आहेत, जसं की टोमॅटो पिकलेले आहेत, पुन्हा हरभरा आपलं टहाळ पण आलेलं आहे, आणि जे हे आहेत रेड रॅडिश आहेत ते पण बहुतेक काढावं लागतील. ते श्रुतीला विचारेल. आणि दुसरी गोष्ट आहे जी की आपली कद्दूची वेल, त्याला आपल्याला बरोबर करावं लागेल. ते आपण करूया उद्याला. आज मी थोडासा आराम करेल. आणि दुसरी जी अनवॉन्टेड जी झाडं आलेली आहेत, जी रोपं आलेली आहेत, ती पण आपल्याला काढावं लागतील. आणि गार्डन थोडंसं व्यवस्थित करावं लागेल उद्याला. कणसं आलेली आहेत, ते पण एकदम मस्त जबरदस्त खूप छान आलेली आहेत. मस्त मजा आली सगळं काही पाहून. आता श्रुती जेव्हा येईल एका महिन्यानंतर, ती पण हे सगळं काही पाहून तिला पण खूप मजा येईल. इथे स्ट्रॉबेरीज काय मस्त आलेले आहेत. हे पहा, मस्त. पण पाखरांनी खाल्लेली आहेत. हे इथं वर पण खूप छान. तर जसं आपण इथं पण खूपच छान आलेलं. इथं मस्त एकदम गुपचाच लागलाय. अरे स्ट्रॉबेरीच्या याच्यामध्ये हे पालकचं कुठून आलंय? तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.